जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। नगर तालुक्यातील भोयरे पठार परिसरात असलेल्या सबस्टेशनच्या मागील भागातून सुमारे 45,000 रुपये किमतीची कॉपर कॉटेड आर्थिंग रॉड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू आहे। याबाबत आनंद भास्कर कपाळे यांनी फिर्याद दिली आहे। देवकिटे येथील घरातून लाकडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली 17.5 तोळे सोन्याचे दागिने तसेच पॅन्टच्या खिशातील 75,000 रोख रक्कम असा 9,50,000 रुपयांचा अवैध चोरट्यांनी लंपास केला। या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला। जामखेड शहरात तपोवनेश्वर गल्लीत हल्ली राहणारी नृत्यांगना गायत्री तुषार सावंत राहणार वाघोली जिल्हा पुणे ही महिला आपली उपजीविका भागवण्यासाठी जामखेड येथील एका मैत्रिणीसोबत भाडे तत्वावर खोली करून राहत आहे। या महिलेने मित्राचा फोन नंबर ब्लॉक केला असल्याने मला बोलत का नाही या रागातून आरोपी राहुल अशोक कचरे राहणार खळेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड याने जामखेड येथे येऊन गायत्री हिच्या अंगावर कोयत्याने सपासप वार केल्याने यात ही महिला गंभीर जखमी झाली असल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी गायत्री सावंत हिने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राहुल कचरे याच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी शिरूर पोलिसांनी अटक केलेला स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस श्याम सुंदर गुजर याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी ही कारवाई केली आहे। गुजर यांनी मुद्देमाल कक्षातील सुमारे 2.25 कोटी रुपये किमतीचा 11 किलो अल्प्लाझोल या अंमली पदार्थाचा अपहार केला होता। रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा करून कॅबिन मध्ये झोपलेल्या चालकाला दोघा चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवत तुडलाय। चालकाजवळील 15,000ची रोकड आणि मोबाईल असा 25,000चा ऐवज लुटून नेल्याची घटना नगर पुणे महामार्गालगत सुपे MIDCतील सर्व्हिस रोडवर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली। याबाबत संतोष लक्ष्मण तिटे यांनी सुपे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादी यांच्याकडे मालवाहू टेम्पो आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। एका अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याप्रकरणी नवरदेवासह 5 आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। बालविवाह प्रतिबंधक अधिकारी गोपीचंद नवनाथ रोढे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला। पाथर्डी तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय मुलीचा विवाह झाला असल्याची माहिती उडान संस्थेत मिळाली होती। या विवाहाचे छायाचित्र या संस्थेच्या प्रतिनिधींनी रोढे यांना दिल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची खातरजमा करत संबंधितांचे जबाब नोंदवले। त्यानंतर त्यांनी या प्रकरणातील आरोपी संतोष महादेव राठोड, इंदुबाई महादेव राठोड, महादेव भीमाजी राठोड व मुलीच्या आई वडिलांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला। श्रीरामपूर शहर पोलिसांनी इराणी गल्ली येथे एका 24 वर्षीय महिलेला वैद्यकीय शिफारसीशिवाय नायट्रोझेपच्या गुंगीकारक गोळ्या विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतलाय। झैनब जाफर इराणी असे या महिलेचं नाव असून तिच्याकडून गोळ्याचे 9 पाकिट जप्त केल्यात। अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांना मिळालेल्या माहितीनुसार या गोळ्या नशा करण्यासाठी विकल्या जात होत्या। कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत आणि अधिक सक्षम करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांना यश आलंय। आमदार स्थानिक विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत 12 गावांमध्ये नवीन 15 विद्युत रोहित्रांसाठी 97 लाख रुपयांच्या निधीला महायुती शासनाने मंजुरी दिली आहे। यामुळे या भागातील वीज पुरवठ्याच्या समस्येवर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।
जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.